चक्कर येईल तर 50 देतो आणि मी गावात कटरा घेऊन फिरतो भीक मागत हाय की. हा माही काय व्यवस्था आहे हे तर पहिले सांगा. हा ते तुमचं कीर्तन काही सांगू नका. मी अशी कमवली तशी कमवली, मला काही घेणं देणं नाही भाई. हिसा मला हिसा पाहिजे. हा तुम्ही खरं कसं लाईनीच्या घशात घालून राहिले. ट्रॅक्टर पाहिजे तर दिलं घेऊन, गाडी पाहिजे दिली घेऊन, मला काही दिलं घेऊन तुम्ही ना. हा बूट चप्पल कपडे दिले नाही, 100 बँड आणली तुम्ही मला. सांगून राहिले तुम्ही मला माझा हिसा पाहिजे. बाबू तू काही चैतन ठिकाणी आहे की नाही आहे. हा एवढी घाई बाबा, एक दिवसही झाला रे तुला यायला अटीचा तर हिसाही पाहिजे. हिशासाठी आला का तू अटीचा तोंड पाहायले रे. हा काही लाज वाटते रे तुले बेसरम. हा लेखा 5 रुपया बिस्कुटचा पुडा नाही आणला तुम्ही तिकून आला तर, आणि हिसा पाहिजे झाली अठी. नुसतं तुमच्या बापाले बापा खायलाच पाहिजे, खायलाच नाही येत सगळी. हे एवढे ढेर फुटून राहिले खाऊ खाऊ, तरी म्हणतात खायलाच आणलं नाही काही पोरानं. अजून खायला किती पाहिजे काय माहित बापा. पोरा ऐकून हायच आशा अजून. ओ बाई आता आजच आले बापा तुम्ही, आणला काय तमाशा लावला तुम्ही ना. हा शांतता धरा बुवा, जे गोष्ट व्हायची ते होईन ना. हा असं गडबडीत काम केल्यानं चालते का सांगा बा. आणि बाई हे पद्धत बी नाही बा. पुण्या मुंबईत चालत बापा तुझ्या बापा या घरी, पण अटीने चालत ना. हा माणूस प्रतिष्ठे जाईन तुझ्या सासरा बंद गाव दुवा सलाम करते ना, राम राम घातले जीव पाटला पुढे जात नाही गाव. आणि तू अरे का रे करून राहिली बा ढेरपोट्या आणि गिरपोट्या त्याला बसून खात. हा त्याची काय महती आहे तुले काय माहित आहे बाई. सांगणार रे त्या बायकोला सांगणं. हो चुप बस चुप बस. तुझ्यात हाय की नाही हाय तुम्हाला मला काहीच घेणं देणं नाही. मी अशीच बोलीन उद्धट आहे, मला काही करा नाही लागत. आणि मी तुम्हाला सांगून राहिली लवकर हिसा घ्या आणि चालले जाऊ आपण मुंबईला. काही काम नाही आपल्या इथे राहायचं. भेटीन ना बाई हिसा भेटीन ना. एवढी काऊन घाई करून राहिली बापा तू. हा जरा शांतता ठेव ना बापा. आली नाही तर हिसा 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 करून राहिली. थांब ना, विचार करायला टाइम नाही त्याले. हा माणूस कोण आहे म्हणता मला चमचे धंदे करून राहिला. याले काही आपल्या मधात बोलायचं काम आहे काय. आपली घरातली गोष्ट चालू आहे ना. हे बाहेरचे कोण बोलून राहिले मधा मधात चमचे धंदे करून राहिले. तुला माहित नाही शहरात असे चमचे नसतात. हे गाव आहे, गावामध्ये शब्द आलेच चमचे आहेत. हा कोणाच्या घरात जासाल तर तोंड घालायला आहेतच चमचे. हा हे कसं गावातलं रीतच ते आहे ना, चमच्याची गावात होतच नाही. काय शिल्लक बोलून राहिला तू. हा मोठा नाही पाहिणं लायना नाही पाहिणं, दोघं फुरफुर करून राहिले गडे हो. हा हिसा पाहिजे हिसा. काय काय हिसा पाहिजे तुले. गावातले लोकांनी म्हणजे तो चमचा टमुका हे गावगाडा आहे भाऊ. हे लक्षात ठेव तू. हा अधी एकामेकाच्या यायला धावून येतात. शहरातले का तू मेला बी तर कोणी पाहायला येणार ना. त्या फ्लॅटमध्ये सडशी तडसा, पण कोणी विचारणार नाही का हो भाऊ मेले की जिते आहे म्हणून. अडसाले का जसा काटा जरी टुसला तर 10 लोक पोहे देतात भाऊले. काटा टुसला कोणी म्हणते काळा, कोणी म्हणते दवाखान्यात घ्या, कोणी म्हणते तटी जाऊल्या का मेलं तर कोणी न्यायालय नाही. पुरायले आहेत लोक. गाडी सांगायला लागते तरी शहरात सांगून राहिला ते शांतपणा मुले. हा मला लोक सांगू दे ते तिकडले शहरातले ढंगले. तुम्ही शांतपणा सांगू नका मग. हा जास्त वेळ बस झालं बडबड करणं म्हणून मी घरी येत नाही. मला माझा हिसा द्या, मी तुमचं तोंडही पाहत नाही. माझा हिसा देऊन टाका मला. काय आहे तुमचं निपटा लवकर. काय आहे उघडा मोठा काही तोंडू नको बा. देऊन टाकेल हिसा भांडण्यापेक्षा बोर आहे बाबा. कसं याचंही बायकोच्या पुढे चालत नाही तेव्हा पुऱ्याचं. हिशाबद्दल नाही तर मला देणंच आहे ना. हा मी काय उरावर नेणार का बांधून येईल देणार वर येईल. पण जर शांतता प्रेमानं कुठली गोष्ट लेख बाबा असं असं आहे मला घर घेणार की दार घेणार मी तसे पैसे देतो बा यायला. पण हे जी फडफड करणं काही कामाचं नाही ना. हा दादा तुला काय बोलला चमचा किमचा काही ह्या वाटते यायला. मला बोलला तर बोलला. बरं आता काही शांतपणा करू नका तुम्ही दोघं जण. काही बोलू नका. हा शिल्लक बोलशान तर वाईट होईल. कसं संध्याकाळी मी मीटिंग बोलवतो. हा 4 लोक गावातले बोलवतो. तुमचं हिशाचं काय नाटक ते मी म्हणून टाकतो. ते हिशाचं पूर्ण बघ जा. नाही तर मग काय सर्व लाईनच पोराले सगळं पूर्ण डिटेल सगळी लागेल मला. ते प्रॉपर्टी काय काय आहे काय नाही, ट्रॅक्टर किती आहेत, बँकेमध्ये किती आहेत पैसे जमा केलेले, घर कुठं कुठं घेतलेले आहे, प्लॉट कुठं कुठं घेतले, सगळं अर्ध लागेल आम्हाला. नाही ते तर पुरं करूनच घ्यायला लागेल ना आपल्याला. कुकडे काय आहेत आता आपण अटी नव्हतो या बुड्याने जमा करून ठेवलं अशी 100 एकरात काय गंमत पिकते काय. ते तर घेणंच आहे पुरं. हो ते संध्याकाळी बोलून मीटिंग मध्ये काय आहे काय नाही तर. चला मग या तुम्ही या करा आराम करा. अन्न करू नका बरं. विचार करा कुकडे काय आहे, कुकडे बुड्यानं कागद ठेल कसं काय विचार करा तुमचा. दहा लोक बरं संध्याकाळीच पोहा. गडा मोठा हालय नाही तर हिसा पाहिजे आली. तू व्यवस्था काय रे बा.
हा हा तू हे काय कसं काय मग कसं करशील रे बा? हा तर हरामखोर तुले वागवत बी नाही, त्या तोंडात पाणी टाकायला येत बी नाही डबल हिसा घेतल्या. नाही नाही ते पाहू ना आता काय होते, तर पुढे आता गावातले 4 लोक येतील, बसतील, उठतील. हा ते सारे देखत निर्णय जो काय होईल त्यात आपण राजी. हा भांडणं करायचं काम नाही, आपण तुला नाही भांडणं करत नसतो. हिसाच देतो मी आल्या पाय तू कसा आहे हिसा. हा पाय बा मग हा लाव तू गावातले लोक कोणाला फोन लावणार तर सांग बा. हा आपल्याला काही बोलावतो नको बा, आपण येत नाही म्हणून सांगतो तुले. नाही नाही रे बापा येजो तू तुझ्याशी होते का का मला त्या हिशेवाटीत बोलू नको बापा, मी येते नाही. ती वायरी खतरनाक आहे रे बापा, चाललो मी घरी आता. थांबणार रे हो गड्या थांबणं. मोतल्या का कोण शिया खाईन रे बा या वायरी हात केल्या का? आताच तर चमचन गिमच्या करून राहिली बा. हिशेवाटीत तर पुरी कुस्तीच करते ते, पुरी आपली ऐशी तैशी करून टाकी बा. कोण दिले पोयाला सायाचा. चाल मग आता गावातली फोन लायला लागेन, धमुक टमुक फल्याने विस्तारेल सारे बोलावं लागतील. तुझा हिशेवाटीचं या पोऱ्याचं झिटिंग म्हणून टाका लागेल. थांबतो आता कसा हिसा भेटी घेते हा तर पाहतोच ना. मुंबईन आली घुबडती मा उरा नाचाले तिचा. आणि हा मामा पोऱ्या बेसरो त्याने जसं की बांगड्या घातल्या, बायको फडफड गुरून राहिली समोर. ते जास्त बोलेल पुरत नाही, बोललो की वाया जाते. हिशेवाटीचं पोत चाला आता. अरे मोठा काय घाईघाईनं फोन केलता या म्हणे तू इकडे, काय झालं काय? अरे बा मा पोऱ्या माजला न तू मुंबईला असते तो पोऱ्या, मा मोठा पोऱ्या घरी नाही आला तो. हा चाल झालं सुरू त्याचं टिंग टिंग अडीचा. काय म्हणणं काय आहे तुझ्या मोठ्या पोऱ्याचं, काऊन माजून राहिला तू? हा अदलो घर नाही दिसलं त्याले, आता आला तर शांततेत राहून नाही राहिला, अडीचा कुदून राहिला म्हणतो तू. बाबा त्याला दिलं त्या बायकोनं बैकून त्या बेशरमाल पाहिजे हिसा. तो म्हणते माही वाटणी करून द्या, माले हिसा द्या. मुंबईत मला घर घेणार, गाडी घेणार, फ्लॅट घेणार, फलाना घेणार. त्याचं हे चालू आहे बा तिथं बी. तर काय करा मला काही सुचून नाही राहिलं. हिसा पाहिजे त्याला हिसा, तुझी ठीक केला काही देऊ नको त्याला हिसा फिसा. अरे त्या बेसरम पोऱ्याला जराशी लाज वाटायला पाहिजे. आपण मुंबईत असतो, घरी एक दिवस येत नाही, बापाचा तोंड पाहत नाही, बापाचं काय झालं काय नाही कधी विचारलं नाही कोण्या गोष्टीले. आणि आता हिसा पाहिजे त्या बेसरम आले माल. काही देऊ नको त्याला हरामखोराले. काय करतो बाबा, आपली अवल्यात सुद्धी नाही तर काय करतो सांगतो आता. आता ज्याचा झाले तर द्यास लागीन बा. आता काय करतो, लग्न झाले की पोरे बोक आणले. मला घर पाहिजे, मला दार पाहिजे, मला मा हिस्सा पाहिजे. बायकोनं कान फुकले पोऱ्याचे की झालं फुकलं सारं. नाही नाही हे तर घरघर की कहाणी येणार बाबा. पोऱ्या जोपर्यंत लग्न होत नाही तोतलं बाबा बाबा बाबा, लग्न झालं की बाबा विसरला, बाबा या गांडीवर लाग. काय तर मग मला हिसाच पाहिजे. पण तुझ्या पोऱ्याला या लुच्च्याला काय हिसा पाहिजे सांग ना तुम्हाला. तिकडे पुण्या मुंबईत कमवून राहिला ना तो, मग अटीसा गावावर काय काय घेणं देणं आहे झाले. अटीसा तोंड नाही पाहिजे. लाईना भावाचं काय चालू आहे, बापाचं काय चालू आहे, खाऊन राहिले की पिऊन राहिले की मेले की जित्या कधी विचारलं तुले. त्या लुच्च्यानं त्या मोठ्या पोऱ्यानं काही देऊ नको त्याला हिसा फिसा. नाही नाही मा लुच्च्या पोऱ्याचं मा तोंड नाही पाहायचं ना रे. पण आता कसा भाई हिसा कोणाला सुटत नाही भाऊ, त्याचं त्याला देऊन टाका लागेल. आता कसं आहे बे, त्या लुच्च्याला हिसा देऊन टाकतात मग काय तू आज भीक मागतं काय? तुला कोण वागवीन? तुझी काय व्यवस्था आहे हे सर पाहा लागेल की नाही पहिले. हिसा देऊन टाका, मग हिसा दिल्यावर काय तुझी काय व्यवस्था आहे? हो गड्या मोठा असा पागलपणा करू नको, पुरा हिसा देऊन नको टाकू. हाताशी ठेवू बापा, नाही तर माय पाहिले तू कसे हाल झाले तर दवाखान्यात जायला पैसे नव्हते. काय सांगतो तू बरं की नाही. तुम्ही मित्र दोस्त होते माय म्हणून वाचलो मी माग. काय तर गेलतो ना मेलतो ना रे मी. पोऱ्यानं किती मारलं मला माग. हे लुच्चे असतात पोरे, याच्या हाती पुरं देऊनच टाकू नये माणसानं. अरे बा मोतीराम बरोबर बोलून राहिला बाबा. 10 एकर असेल तर 5 एकर आपल्याला ठेवा, 5 एकर पोऱ्याले द्या. त्याच्यात धावून खाय म्हणा, आपल्याला सांगू नको, एक तर हिसाच देऊ नको. बेकार हाल होतात बंद आपल्याजवळचं हातचं मुच्च गेल्यावर. मग काही कोणी ओळखत नाही आपल्याले, भाषे कुटके खा लागतात बरं. नाही नाही तुम्ही जे म्हणून राहिले ते 100% बरोबर आहे. यायच्या हाती गेलो की आपल्या ढुंगणाला लाता मारले यायनं. ओळखत नाहीत मग ते मायबापाले. बाप काय आहे माय काय आहे, काही घेण देण नसते द्यायले. काय खाऊन राहिले काय पिऊन राहिले, हे फक्त इस्टेटसाठीच गोड गोड असते. सांग बा मग, तुले दादा सारा समजते, आमच्यापेक्षा नॉलेज आहे तुले, तर कसं पद्धतशीर करतो बा. नाही नाही पुरं पद्धतशीरच करणार आहो मी. फक्त तुम्ही तुम्ही मला साथ द्या बरं. आता कसं आपण हिशेवाटीची बैठक बसू, त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये काय होते त्यानुसार आता पुढे करावं लागेल आपल्याला. तू काही टेन्शन न घेऊ, आहेच आम्ही बैठक मध्ये हुकू नाही देत ना रे. पाय ना तू भलंच करू आम्ही.
पण लेका ज्याला जन्म देतो आपण त्याला काही लाज वाटते. बापाले 5 रुपया कधी बिस्कुटचा पुडा आणला नाही. मुंबईहून आला नोटिसा येऊन हिस्सा मागते आता. अरे पोटानं पोटभर खाऊन राहिला ना तू मुंबईमध्ये इंजिनियर असणं वडवीच्या. या इस्टेटचं काय करतो इकडे. वावर पाहिजे घर पाहिजे त्याला नालायकाला. अटून मुंबईत नेणार उचलून आणि इकून टेक करून टाकीन आणि मुंबईत चालला जाईन फकण्या. घेईन मग त्या बिल्डिंगमध्ये ना लेका तुले लेका त्या बिल्डिंगले जमीन भेटत ना वर भेटत. मंदात राहते माणूस. बिल्डिंग पडली तर मग काय धतुरा. बाबा रघु आजकालचे पुरे लुच्चे बोरे आहेत लुच्चे. माय बापाले जरासं ओळखत नाही काय सांगा तुले. असे दातमनगड खातो गड्या मी रात्री आता काय सांगू. माली 2 हातनं लाल दोन्ही कामाची नाही. शिवल्या देवल्या दोघंही नाही लोकवरात पोतीचे माय बोरे. म्या ते हिशेवाटीच्या वेळेस चूक केली जायची माच गयात उतरली नाही ते. या लुच्चे हाती दोघंही हाती देऊन टाकलं म्या आणि मग हाती काही ठेवलं नाही हो. आखरी शेवटी मला भीक मागायची पाहिजे तुलेच माहिती आहे आता सारं माहिती कंडिशन तुम्हाला दोघायली माहिती आहे. आपली काही गाथा गाऊ नको वाटीचा. काय बा मग कोणाकोणाला बोलवलं हिशेवाटी आहे म्हणतो तू तर. लावलती का सारेल फोन सरपंच आले नामदेवले. नाही मी सारेलेच फोन लावले. सारेल म्हटलं संध्याकाळी या तुम्ही आपण बैठक बसू. असा मा घरचा किस्सा आहे बा. मा फोडायला पाहिजे हिस्सा जमिनीमध्ये घरामध्ये. तर असं बैठक बसल्यावर पाहू काय आहे तर काय म्हणणं आहे काय नाही किती पाहिजे काय पाहिजे तर. बरोबर पाहू ना मग संध्याकाळी आता काय होते तर. चाला बरं अजून अंदर चाला बरं काय थेर चालू आहे मग पोऱ्याचा वायरीचा पाहू बरं. चाल बा चाल. हे आपल्या घरची हिसावाटी आहे आणि हे गावातले लोक कशाला बोलावले बरं. तोंड पाहायला बोलावले काय. याचं काय काम आहे बरं इकडे. हे कसं गावात कसं उरार घ्यायची सवय असते लोकांनी. 5-25 घरी जमा केल्याशिवाय घरातला तमाशा बाहेर लोकांनी दाखवल्याशी भागतच नाही ना. घरातल्या घरात तर कोणती गोष्ट मुडतच नाही. तू हे गावाची पद्धत वेगळीच आहे. तू टेन्शन न घेऊ. आपलं जर तिकडे कोर्टा काटे चालले गावातच नाही पट्टे. गावाचे 5-25 जमा केले की सुरू यायचं. शिल्लक नको बोलू ना. शिल्लक काय बोलून राहणार तू. तुला हिस्सा पाहिजे ना घे ना मग क्या. शिल्लक नको भादरू ना. खाल्ला चबर चबर करत बायकोही भाजरते पोऱ्या त्याच्यापेक्षा भादरून राहिला. काय लाज वाटते तुला बेसरुमा. काही नाही काय म्हणा लागते तुला शिल्लक. हे गावात असंच चालते असंच चालत राहणार आहे. ते शहरातल्या डिसा गप्पा नको हाणू. काय आणि काही नाही तर. नाही आम्ही काही बोलत नाही. ते 100 एकर जमीन आहे ना त्यातली 50 एकर द्या आम्हाला हिस्सा. आणि घर आहे ना त्यामध्ये द्या अर्धा हिस्सा आमचा. हो हो 100 एकरातले 50 एकर येईल देतो 50 यायला देतो. आणि मी गावात कटोरा घेऊन फिरतो भीक मागवत आहे की. माही काय व्यवस्था आहे हे तर पहिले सांगा. तुम्ही भीक मागू गावामध्ये कमवून भीक मागू काय मी. अरे बा तुमच्या बापाची काय व्यवस्था आहे. व्यवस्था काय आपल्याला काही हिसाबाटी पाहिजे नव्हती बा. आपल्याला हिसाबाटीसाठी बोलवलं म्हणून अडीच आलो मी. मी म्हणून राहिलो का मला असं पाहिजे तसं पाहिजे तर मा भाऊ जाणे तो मा बाप जाणे. तू तर चबरूच नको रे. लायना भाऊ आहेस पुरा जाईल नांगास तू. तुला म्हटलं तू सारखं करून हिसावाटी काय करशील रे तू. मस्त गुलू गुलू खाऊन राहिला. ऐश करतो इकडे बारमध्ये जाऊ बसतो. मी चाललो लोड होत तिकडे 8-10 घंटे काम करत. मुंबईत ना मला माहिती आहे काय परेशानी आहे. ते कसं आहे तुमची व्यवस्था. ते काय काय करायचे तर करून टाकू. पण पहिले वावराची हिसावाटी करा. 50 एकर मला द्या 50 एकर यायला द्या. याला द्या नसेल द्या नका देऊ. पण मायबाला 50 द्या. ते व्यवस्थेचं नंतर बघू आपण. पहिले हे शेतीचं बघा ना. शेतीचं बघा पहिले. हिसावाटी करून घ्या पहिले मग पाहू काय आहे तर. बाई काही पाटलाला बोलू देत नाही भाऊ. बाई हिसावाटीचं पहिले कसं का पाहायला जाईन. पहिले बुड्याची व्यवस्था सांगा काय आहे तर. बुडा तुम्हाला 50 दिन याले 50 एकर जमीन दी घरदार देऊन टाकीन. बुड्याचा काय मग. बुडा कुठे राहीन खाईन काय काय पोझिशन आहे बुड्याची. पहिले मोठ्या पाटलाची राहण्याची खाण्याची सारी व्यवस्था आणि मग पुढे हिसाबाटीचं काय आहे. हे जमीन जुमला घेतील वाटून प्रॉपर्टी पैसा आदला घेतील वाटून. मग बुड्यानं काय करा. याच्या बापानं काय करा. हा बापा मोठ्या पाटलाची पहिले राया खायची याची व्यवस्था करा. नाही तर मग कसं त्या मोतीराम बुड्यासारखे या शिवलाल देवलालनं माहित नाही कसे हाल केले त्या बुड्याचे. खायला अनाज नव्हतं त्या बुड्याले. असे अवल्यात हे अवल्यात काही सुधी नसती हिसा मागणारी. पहिली व्यवस्था करा. या गावात ना जास्तच फळफळ करणार लोक घेणं देणं मधात चमचे टाकायला येतात. हे चमचा फिरवायले हे गरज आहे काय. गावातल्या लोकांना बोलायची मदत करायची काहीच गरज नाही ना. बाबा आता मी तुम्हाला फायनल निर्णय सांगतो. कसं 45 एकर मला द्या 45 एकर लायण्याला द्या 10 एकर तुमच्या घरावर द्या. अरे तू लय लाख म्हणून राहिला की बा 45 मला द्या 45 त्याला द्या आणि 10 एकर बुड्यानं ठेवा. पण 10 एकर त्या बुड्याच्यानं काम होते काय.
होते काय सांगा ना, कसं करीन? काय घ्यायचं असं सांगा बुवा तुम्ही. हा जमिनीचं होते का त्या बुड्याच्या आता जमीन देतात? हा तर राहायचं सांगा, काय तर दोघं कोण वागवते काय कसं काय तर. नाही हो, हे डंगर वागवा लागते का बाप्पा आता मला? बुड्याची व्यवस्था काय? बुड्याची व्यवस्था होऊन जाईल ना. हा 3 महिने माझं राहत जाईल बुडा, 3 महिने लाईनीच राहत जाईल. बाबा मनस तुला चालते काय? जसे मोठे दादा म्हणशील तसं बुवा, आपण काय बोलणार? मोठे पुढे जाता येत नाही ना आपल्याला. चला करा फायनल. हे झालं आता बुड्याचं फायनल. 3 महिने वागवतो आम्ही. काही वांधा नाही, याच्यामध्ये येणार नाही, तुम्हाला काही कंप्लेंट भेटणार नाही. हा तर कसं घरातले भांडे कुंडे पितळीचे तांब्याचे याचे त्याचे या वाळा आहे जो आहे त्याच्यात अर्धा अर्धा हिस्सा हे सर्व आखा आणि आमच्या ताब्यात देऊन टाका. हा बुड्याची सारी व्यवस्था म्हणजे बुड्याबद्दल टेन्शन घेऊ नका. 3 महिने जसं हा रिचार्ज मारून आला मोबाईल. 3 महिन्याच्या घरी 3 महिन्याच्या घरी. पाटील करतो मग आता फायनल. आता हे 3 महिने वागवतो म्हणतात तुम्हाला, तर कसं काही टेन्शन नाही तुमच्या डोक्याली. आता बापा त्या बुड्याला बोलू देता की नाही? मोठ्या पाटलाले काही बुड्याचं मन आहे की नाही काही? की याच्याच मुतान दिवे लावता? बोला मोठे पाटील, काय म्हणणं आहे तुमचं सांगा. आता ही शिवाटी अशी होऊन राहील, 3 महिन्याच्या घरी राहणे, 3 महिन्याच्या घरी राहणे. पुरी जमीन जुमला घरदार यायले सारायला देऊन टाकणे. अशी ही शिवाटी होऊन राहिली. हे तर तुम्ही तुमचं म्हणणं काय ते सांगा. हा कोण आहे टोपीवाला? हा काऊन चमचा घुटून राहिला? हा मधामध्ये आता झालं होतं ना बरोबर आपलं. हा घुटला चमचा यानं फिरवला ना. काही काम आहे काय? हे लोक असे बघ गावातले. या बाईच्या गांडीचा पुरा खकाना होत असेल. कोणी बोललं की इले वाटते मला जमीन कधी भेटेन कधी नाही. नंग बाईचं अंगची अशी नाही. येईल काय हराम खोऱ्याला इकणं इकटीक करणं चाललं जाणार मुंबईले. काय आता पाटलाला घंटा वागवत आहे. मग बोलू का मी आता आखरीचं काय आहे? हा बोल बोल, सांग येईल काय म्हणणं आहे तुझं, सांग. बरोबर आता फायनल सांग तुम्ही काय आहे तर. आता हे म्हणतात मले की बा 3 महिन्याच्या घरी राहा 3 महिन्याच्या घरी राहा. बरोबर आहे की नाही? माझी हिशेवाटी लावली आहे ना करणं प्रॉपर्टी बरोबर. तर मा असं म्हणणं इस्टेटही मॅच कमवईल आहे, घरदारही मॅच बांधवेल आहे. येईन काही एक इट लायल नाही घर आले आणि अक्कर भरवावर काही घेऊन दाखवेल नाही. हा रुपये काही कमाई नाही आपल्याला, काही अदलोक दिली नाही आहे. लुच्चे नाही दोन्ही पोरेन माय कसं म्हणणं आहे आता. माई वाटणी केल्यापेक्षा यायचीच वाटणी करतो ना मी. 3 महिने या मोठ्या पोऱ्याने यावं मागड, 3 महिने या लायण्या पोऱ्याने या. यायला खाया बियाचं कोणतंच टेन्शन येणार नाही. फुल आणतो हा किराणा दाबून. हा टेन्शन नाही घ्यायचं. फक्त कसा यायनी इस्टेट मागू नये. 3 महिने येऊन राहा आपल्याकडे, कारण की इस्टेट म्या कमवायला मी पाहिन आता काय करायचं आहे. हा हे पटलं बा आपल्याला. मोठ्या पाटलाचं हे पटलं. आपण याच्यात राज्या राज्या पाटील बरोबर केलं रे बा तो ना. हा या हरामखोर म्हणता तुला 3 महिने वागा. आपली जी इस्टेट आहे ना आपल्याला 3 महिने वागवीन का? आपली काय वाटणी करते, याची वाटणी करून टाकू ना. 3 महिने मोठ्याने 3 महिने बरोबर. हा एक नंबर आपल्याला पटलंय. आपल्याला पटलं हे. एक नंबर झालं हे. काय पटलं काय करून राहिले? आता तुम्ही मग म्हणा या बुड्याच्यानं काही होत नाही. मग आता होईन काय बुड्याच्यानं? म्हणजे आम्ही या बुड्या येतो या काय? या बुड्यानं आमच्या जो या. ह्या सर्व गोष्टी आम्हाला मान्य नाही. आमच्याकडे या ना तुम्ही राहायला. आम्ही कशाला या सर्व आमचे काम धंदे पाडून? अरे पण मी काय रिकामा का? 100 एकराचा मालक हा, घरदार आहे, मोठा वाडा आहे माया. मी काय लिहिलं चोट्ट तुमच्या दारी रे? हा तुम्हाला म्या दोघांले पोटा पाण्यात लायला. हा याले पगार आहे, याच्या जो ट्रॅक्टर मॅक्टर घोडे हत्ती आहे या तुमचं तुम्ही पहा. आपल्याला सांगू नका. हा 100 एकराचा मालक मी आहे, या वाड्याचा मालक मी राहीन. हिसा मागू नये. त्याला निघा आटून लवकर. काही काढी दोन्ही पोरी निघा आटून. काही काम नाही डिसा लुच्च हो तुमचं. हा बापाची वाटणी करता का? राम खोर माझी इस्टेट मलाच हे शांतपणा शिकवतात. हा शंभळ्या वानाचे. एक नंबर पाटील, आपल्याला पटले. स्वागत आहे पाटील तुमचं. तुमच्या निर्णयाचं स्वागत आहे. असा म्हणजे प्रत्येक बापानं हा निर्णय घेतला पाहिजे. आपलीच प्रॉपर्टी असते, आपलंच घर असते आणि त्यातून या पोरेले अवल्यादले हिस्सा द्या. कोण्या चोरानं सांगितलं? आणि त्याच्या घरी जाऊन मग बसा बाजीच्या जवळ. झाली का बाई भाकर देतो काय मोले, पाणी आणतो काय व, म्हणजे चोरासारखं बसा लागते शेजारी, लुच्चे शेजारी. तो धंदा नाही झाला पाहिजे. माणूस हवासारखा राहायला पाहिजे. ठसन जिंदगीभर राहिली पाहिजे माणसाची. खरंच ना रे बा. पोरायली इस्टेट दिली की माणसाचं कुत्र होते. माणूस चांगला नाही राहत. पांढरासारखं बसा लागते. वाट पाय का होते का या बाईची स्वयंपाक होते काय, मला खायला देते काय. हे लुच्चे लागलं तर वायरी बिन पोऱ्या बी तिकडे नाश्ता करतात, काय पाव खातात, काय चहा पितात, काय दूध पितात.
सारं म्हणजे गुलुगुलू चालू असते किचनमध्ये ना. बुड्याला काही एंट्री नसते किचनमध्ये. हा असा गेम असते नाही जा. बुडा बसते बाजीतो बिचारा. येते का हो बाई, ओ बाई झाली का हो भाकर, झालं का हो काही विचार. चला मग मित्र, हा भाग आता इथपर्यंत आणला आपण. उद्या बघू आता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.